मित्रांनो नमस्कार. नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यातील 2 अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयासंदर्भातली माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. यातील मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय जो आहे तो म्हणजे राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे आता बदलली जाणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राह्मणवाडा, माळी गल्ली वस्त्यांची अशा स्वरूपाची जातीवाचक नावे राज्याला भूषणावह नाही. त्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने ही जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे मित्रांनो आता ही नावे बदलून या वस्त्यांना समतानगर, भीमनगर, ज्योतिनगर, शाहूनगर, क्रांतीनगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील. यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करून त्याऐवजी अनुसूचित जाती व 9 बौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असे करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये दलित शब्दाऐवजी मराठी भाषेत अनुसूचित जाती व 9 बौद्ध या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश हे देण्यात आले आहे. यानंतरचा मित्रांनो दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे डिसेंबर 2019 पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले आता मागे घेतले जाणार आहेत. राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर 31 डिसेंबर 2019 पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले आता मागे घेण्याचा निर्णय 2 डिसेंबर 2020 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार हे खटले मागे घेण्याबाबतचे धोरण निश्चित करून मनुष्यहानी, सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाखांपेक्षा अधिक नुकसान नाही असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. भाजप शिवसेना युती सरकारने यापूर्वी 14 मार्च 2016च्या शासन निर्णयान्वये 1 नोव्हेंबर 2014 पूर्वीचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरच्या काळात देखील राज्यात विविध राजकीय, सामाजिक व इतर जन आंदोलनाची संख्या मोठी आहे. सत्तांतरानंतर हे खटले मागे घेण्याबाबत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांकडून सातत्याने विनंती केली जात होती. हे खटले मागे घेण्याकरिता वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती आणि मित्रांनो या समितीने दिलेल्या अहवालानुसार हे खटले काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला असता मराठा आंदोलन, भीमा कोरेगाव आंदोलनातील खटले लगेच मागे घेण्यात आले. मात्र अन्य आंदोलनातील आंदोलकांवरील खटले अद्याप मागे घेण्यात आलेले नसल्याची बाब उपस्थित करण्यात आली. राजकीय खटले मागे घेण्याबाबत मार्गदर्शक तत्वे, कार्यपद्धती निर्धारित करून त्यानुसार निर्धारित कालावधीत हे खटले मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आणि त्यावर लवकरच कार्यपद्धती निश्चित करून हे खटले देखील मागे घेतले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो 2 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यापैकी हे 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत, ज्या संदर्भातली माहिती मित्रांनो आता आपण बघितली. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉन बटनवरती नक्की क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.